किसरूळ तालुका पन्हाळा येथील बंडा पांडू खोत या शेतकऱ्याचा गव्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला। हा बाजारभोगाव परिसरातील गव्याच्या हल्ल्यातील 5वा बळी ठरला। त्यापाठोपाठ धामणी खोऱ्यातील 3 तर शाहूवाडीतील एका शेतकऱ्यावर हल्ला झाला। त्यामुळे शेतकऱ्यांच्यात भीतीचं वातावरण पसरलं आहे। गव्यांच्या वाढत्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी आज उपवन संरक्षक धैर्यशील पाटील यांची शेतकऱ्यांसह भेट घेतली। तातडीने उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे। ऑस्ट्रेलियन बाभूळ काढून देशी वृक्ष लागवड करावी, जंगल क्षेत्रातील पाण्याचे साठे पूर्ववत करावे, गावातील तरुणांना बरोबर घेऊन रेस्क्यू टीम तयार कराव्या, वनहद्दीवर तारेचे कुंपण करावे आदी मागण्याबाबत यावेळी चर्चा झाली। यावेळी आमदार जयंत आसगावकर, काँग्रेसचे पन्हाळा तालुका अध्यक्ष निवास पाटील, उपाध्यक्ष सुनील पाटील, पी.डी. पाटील, बी.आर. पाटील, पावी पाटील, युवक काँग्रेसचे अध्यक्ष अर्जुन पाटील, राजू मामुलकर, अनुसूचित जाती सेलचे तालुकाध्यक्ष अमर गायकवाड, किसान सेल तालुकाध्यक्ष संतोष पवार, रविराज सावंत, अरुण तळेकर, राहुल खोत आदी उपस्थित होते। पन्हाळा येथील किसरूळमध्ये खोत म्हणून एक ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांचा दुर्दैवी मृत्यू गव्यामुळे झालेला आहे आणि याच्या संदर्भात आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना एक निवेदन काँग्रेसच्या वतीनं दिलेलं आहे की याच्यावर काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजे। कारण की आज ह्युमन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट म्हणजे आता सातत्यानं होताना दिसतो। बिबट्याचा विषय असेल, गव्याचा विषय असेल, हत्तीचा विषय असेल आणि त्यामध्ये काही उपाययोजना कराव्यात अशी आमची सूचना आहे। जे वनातमध्ये झाडं लावलेले आहेत त्याच्यामुळं त्यांना खाद्य मिळत नाही, उलटं त्या झाडामुळं प्रॉब्लेम होतो अशी माहिती आहे आणि म्हणून याचा विचार करून याला निधी देऊन त्वरित कारवाई करावी अशी आमची अपेक्षा प्रामुख्यानं त्या ठिकाणी। त्याचबरोबर जे मृत्यू झाले या सगळ्या प्रकरणामध्ये जिल्ह्यामध्ये चंदगडपासून ते शाहूवाडीपर्यंत हत्ती असेल, गवा असेल, बिबट्या असेल, या वन्य प्राण्यांच्यामुळं ज्या कुटुंबातला जीव गेलेला आहे त्या कुटुंबामध्ये एक नोकरी द्यावी अशी मागणी आम्ही प्रामुख्याने केलेली आहे। पैसे काय आयुष्यभर पुरणार नाहीत, माणूस गेला आमचा, त्यामुळं तोही एक निर्णय घ्यावा आणि जखमी झाल्यावर ताबडतोब त्याला पैसे देण्याची GRमध्ये तरतूद आहे। तरी देखील काही RFO त्याची अंमलबजावणी करताना दिसत नाहीत, त्याही सूचना त्यांनी द्याव्यात अशी आम्ही विनंती केलेली आहे। दुसरी एक, आम्ही जशा पद्धतीनं पुरामध्ये आपण रेस्क्यू फोर्स तयार करतो या जिल्ह्यामध्ये, त्यांना ट्रेनिंग देतो आपण, म्हणजे आपत्ती व्यवस्थापन कक्ष जो जिल्हाधिकारी कार्यालयात आहे, एखाद्या संकटामध्ये आपण फायरचं ट्रेनिंग देतो, पुरामधलं ट्रेनिंग देतो आणि काही व्हॉलेंटियर्स या ट्रेनिंगमध्ये सहभागी होऊन तिथं ताबडतोब जातात आणि सरकारी यंत्रणेला मदत करतात। तसं आम्ही त्यांना एक विनंती केली आहे की हा प्रयोग पन्हाळा, शाहूवाडी, गगनबावडा प्राथमिक टप्प्यात किंवा जिल्ह्यामध्ये सगळीकडेच तो राबवावा आणि अशी काही मुलं स्वतःहून तयार होत असतील तर त्यांना एखादा ड्रेस द्यावा, बूट द्यावा, आय कार्ड द्यावा, म्हणजे जेणेकरून एखादी बिबट्या आला, एखादा गावात आला तर त्या गावातल्या 1-4 गावातली मुलं ताबडतोब तिथं येऊन लोकांना सांगतील की जाऊ नका तिकडं, फॉरेस्टचे अधिकारी येत आहेत, कॅमेरा येतो आहे, तोपर्यंत किमान लोकांच्या जीवाला धोका होणार नाही। ज्या प्राथमिक उपाययोजना आहेत त्या करण्यासंदर्भातल्या सूचना ती व्हॉलेंटियर देऊ शकतात। तसं एक मिशन किंवा तशा पद्धतीची काही उपाययोजना कराव्या अशीही आम्ही विनंती त्यांना केलेली आहे आणि सकारात्मकपणे ते सगळ्याचा विचार करतो असं त्यांनी सांगितलं।